गुड मॉर्निंग. आपल्यासाठी घेऊन आले सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांचा विवाह लहान वयातच ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्या निरक्षर होत्या. मग ज्योतिरावांनी त्यांना शिकवलं. मग त्या खूप शिकल्या आणि ज्योतिरावांनी त्यांनी मिळून भारतात 1848 साली भारतातील पुण्यामध्ये पहिली मुलींसाठी शाळा काढली आणि पहिल्या महिला शिक्षिकासुद्धा सावित्रीबाई फुले याच झाल्या. आणि मग जेव्हा त्या मुलीसाठी शाळेत शिकवायला जाऊ लागल्या, तेव्हा हे मात्र समाजाला मान्य नव्हतं. लोकांनी त्यांच्या अंगावर दगडं फेकले, शेण फेकलं, चिखल फेकला, अक्षरशः त्यांना शिवीगाळसुद्धा केल्या. पण त्या अजिबात घाबरल्या नाही. त्या तसं शाळेमध्ये जायच्या, सोबत एक साडी पण घेऊन जायच्या. मग तिथं गेल्या खराब झालेली साडी बदलायच्या आणि नवी कोरी साडी घालायच्या आणि मुलींना शिकवायच्या. तर हे खूप मोठं महान असं कार्य या सावित्रीबाई फुले यांनी केलं. आज आपण जे शिक्षण घेतोय तर यांच्यामुळेच आपण शिकतोय. तर अशा या महान क्रांतिकारी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना सलाम. थँक्यू.